भारतीय संविधानाच्या कलम 21 मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यात आलंय। कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही, असे या कलमात स्पष्ट नमूद करण्यात आलंय। या तरतुदीनुसार कोणत्याही नागरिकाला किंवा देशातील व्यक्तीला कायद्याने ठरवून दिलेल्या योग्य न्याय प्रक्रियेशिवाय जीवनापासून वंचित करता येणार नाही। त्यामुळे कलम 21 हे भारतीय संविधानातील अत्यंत महत्त्वाचे आणि जीवनाशी थेट संबंधित मूलभूत अधिकार मानले जाते। सन्मानाने जगण्याचा हक्क, प्रत्येक व्यक्तीला समाजात आत्मगौरवाने आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार, उपजीविकेचा अधिकार, अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा, तसेच आर्थिक सुरक्षितता हा हक्काचा भाग, आरोग्य सेवा आणि निरोगी वातावरणाचा अधिकार, सर्वांना आरोग्य सेवा मिळावी आणि प्रदूषणमुक्त सुरक्षित वातावरणात राहता यावे, वैयक्तिक स्वातंत्र्य, केवळ अटकेपासून मुक्तीच नव्हे तर इच्छेनुसार आणि निवडीनुसार जीवन जगण्याचा हक्क। संविधान तज्ज्ञांच्या मते कलम 21 हे भारतीय लोकशाहीचा प्राण आहे। हा केवळ जिवंत राहण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण आणि सन्मानपूर्ण जीवन जगण्यासाठी आहे। त्यामुळेच कलम 21ला नागरिकांच्या जीवनाचा अंतिम संरक्षक असे संबोधले जाते। नमस्कार, मी तेजस्विनी भोयर, महात्मा ज्योतिबा फुले सोशल वर्क कॉलेजची विद्यार्थिनी। आज रविवार आणि रविवार निमित्त आम्ही शेतकऱ्यांचे मनोगत घेण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची व्यथा समजून घेण्यासाठी आलो होतो। तर आम्हाला यवतमाळ जिल्ह्यातील मोहा या गावी आम्ही थांबलो आणि मोहा या गावामध्ये तलाव आहे हे आम्हाला कळलं आणि त्या तलाव बघण्यासाठी आम्ही इथे आलो। परंतु इथे आम्हाला असं काही गोष्टी निदर्शनात आल्या। इथे एक तलावाच्या साईडला घर आहे आणि या घरामध्ये तुम्ही बघू शकता की तलाव आणि घर किती जवळ आहे आणि त्या तलावाचं पाणी त्या घरामध्ये जाते आहे। पूर्ण घर हे पाण्यामध्ये आहे आणि आपण तलाव पण बघू शकता किती मोठा हा तलाव आहे। तर माणसानं जीवन जगताना किती संघर्ष करावा किंवा मग आपल्याला जगण्याचा हक्क संविधानाने दिलेला आहे, तर असं जगणं आपल्याला संविधानाने सांगितलेलं आहे का? तर हा मोठा प्रश्न आहे। करा काकाचा आता ओला दुष्काळ पडला सगळा, आता सरकार काही पाहत नाही। हवा का हे सोयाबीन कशी पिवळी पडली, हवा का हवा का हे सोयाबीनचे झाड सगळी हे झाली। सरकारने जर आता गांजाचे झाड लावले तर आता सरकार पाहायला येईल का गांजा का लावला तुम्ही, हे आता भरपाई करून देईन का? आमच्या मुलीचे नातीचे शिक्षण लग्न कशाने करायचं आम्हाला? सरकार बिलकुल पाहत नाही, काही नाही। ओला दुष्काळ पडला सगळा, सगळे सोयाबीन पलीकडे सगळं पाणी जमा झालेलं आहे। आम्ही कसं काढायचं, कसं सोंगायचं? सरकारने एक बार माझी विनंती आहे का त्यांनी येऊन पाहायला पाहिजे शेतामध्ये। ते पटवारी सुद्धा पाठवून आमची परीक्षा पाहत नाही, शेती पाहत नाही, काही नाही, लक्षच देऊन नाही राहिले। काय करायचं? सरकारकडून काय काय मागणी आहे तुमच्या? काय मागणी? सरकारने आमची भरपाई करून द्यायची इच्छा आहे, पण देते का नाही देत? नाही देणार बहुतेक आम्हाला वाटते, कारण पुरानं ह्यानं वाहून गेलेले पाहूनच नाही राहिले। फक्त त्यांना मतदान टाकलं ना त्यावेळेस येऊन मतदानाचं कसं करायचं तेव्हा समजून सांगतात आम्हाला। आता याला कुणाला रिकाम पण नाही, पटवारी नाही येत, तलाठी नाही येत, तहसीलदार नाही येत। तुम्ही कोणत्या गावातले शेतकरी आहे? आम्ही मोह्यातले आहे। तुमचं नाव? रामचंद्र सखाराम नागरगोजे। किती एकर शेती आहे तुमच्याकडे? 6 एकर शेती आहे। 6 एकर गेली पूर्ण पाण्यात। हो का? तिला कमीत कमी आतापर्यंत 3.5 लाख रुपये खर्च आला। पराठीचे बोंड सडले। एवढी भरपाई तर करू शकणार नाही। कमीत कमी सरकारने जर एकरी निदान नाही 50,000 दिले तरी आमची नाही समाधानी होणार आहे। 50,000 तरी द्यावा एकरी, ही आमची विनंती आहे। ताण येतो का तुम्हाला? काही मानसिक ताण येतो का? आर्थिक ताण नाही, अटॅक यायची बाळी आलेली आहे, पाणीच उघडून नाही राहिलं। हो, आम्हाला असं वाटतं का आता हे समोर काय करायचं? बरं काका, अजून पण पाणी येण्याची शक्यता आहे आणि अजून सरकारने सोयाबीन सोंगण्याच्या लायक राहिली नाही, आमची सध्या नुकसान झालेली आहे। तुम्ही हे डांग्या पाहत नाही का? हे काय हे सोयाबीन आता कशी सोंगायची आम्ही पाहून घ्या तुम्ही। ह्याला कोंब फुटलेले आहे, हे बघा ह्या दाण्याला कोंब फुटलेले, हे सोंगून बी आमचा पैसा अर्जत नाही आता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.